हॅलो एव्हरीवन, मी गणेश अगुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण पुण्यातील वाघोली या परिसरामध्ये आलेलो आहे। इथे वाघेश्वर मंदिर जे शंकराचं मंदिर आहे ही खूप फेमस आहे पुण्यामधील, तर इथे आज आपण विजिट देण्यासाठी आलेलो आहे। हे मंदिर लोकेटेड आहे पुणे नगर हायवेवरती। स्वारगेटपासून साधारणतः ही 17 ते 18 किलोमीटर अंतरावरती येतं। नगर हायवेच्या बरोबर बाजूलाच आहे हे मंदिर, तुम्ही बघू शकता। हा मंदिराचा एंट्रन्स आहे। वाघेश्वर मंदिर हे खूप फेमस मंदिर आहे। जसं माझा प्रिव्हियस व्हिडिओ मी बाणेश्वरचा काढला होता, त्याचा प्रतिसाद तुम्ही लोकांनी खूप सुंदर असं दिलेला आहे मला, त्याच्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद करतो। मंदिराचं इथे टाईम टेबल दिलं आहे। सोमवारी पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं आणि मंगळवार ते रविवार ही पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असतं। दुपारी 1 वाजेपर्यंत म्हणजे जो मंदिराचा गाभारा आहे, म्हणजे जिथे शंकराची पिंड आहे मंदिराच्या आतमध्ये, तो बंद असतं 1च्या नंतर। म्हणजे सोमवार ते संडेला, जर तुम्ही संडेला जात असाल तर 1च्या अगोदर जावा, मी असं सर्वांना रिकमेंडेड करेन। कारण की 1च्या नंतर मंदिराचा आतमधला गाभारा हा बंद असतो। मंदिराचा परिसर खूप असं सुंदर असा परिसर आहे। मंदिर खूप असं सुंदर हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। मंदिराच्या परिसराचा मेन एंट्रन्सच्या इथून आतमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला वाघेश्वर मंदिराचं दिलेलं आहे, काही माहिती दिलेली आहे आणि काही गोष्टी ज्या म्हणजे वेअर करू नाही शकत आपण, काही स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तिथे। इथे मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर काही तुम्हाला समाधीच दिसतात, याचं आपण दर्शन घ्यायचं, बघू शकता। थोडं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला एक शंकराची पिंड दिसते, छोटंसं जे मंदिर आहे। मंदिराच्या समोर नंदी आहे, इथे आपण दर्शन घेऊ शकतो। पुढे इथे आपल्याला दीपस्तंभ निदर्शनास येतो, खूप असा मोठा हा दीपस्तंभ आहे। मंदिराचा परिसर खूप असा सुंदर असा मेंटेन ठेवलेला आहे। पद्धतशीर असा पार्क बनवलेला आहे आणि समोर जे दिसतं ते आपलं मेन मंदिर आहे। ओम नमः शिवाय म्हणून असं लिहिलेलं आहे। बाजूलाच लेफ्ट हँड साईडला तुम्हाला तिथे नाना नानी पार्क आहे, एक छोटंसं विश्रांतीसाठी पार्क बनवलेलं आहे। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। दुपारच्या टाईमला खूपच ऊन असतं। जर तुम्हाला एक सांगायचं झालं तर ते मंदिराच्या जे राऊंड दिसतं व्हाईट कलरच्या मार्बल्स, ॲक्च्युली काळा दगड असल्यामुळे इथं ऊन खूप लागतं आणि ऊन लागल्याने तुमचे पाय बसतात, कारण की चप्पल अलाउड्स नसते आपल्याला आतमध्ये मंदिराच्या। तर मी एक रिकमेंडेड करेन की जे व्हाईट पार्ट्स आहेत, जो फुटपाथ, त्याच्यामुळे चाललं तर तुम्हाला ऊन एवढं लागणार नाही तुमच्या पायांना। जर तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल बिर्ला मंदिराचा, जे तळेगावचं काढलं होतं, तिथे पण अशीच कंडिशन होती। माझी दुपारी 1 वाजता व्हिडिओ काढला गेलो होतो, पण पाय खूपच भाजत होते, तर त्यांनी मला सांगितलं होतं इथे व्हाईट मार्बलवरती चाला, तुम्हाला अजिबात ऊन लागणार नाही। तर ती कन्सेप्ट थोडंसं ज्यांचं नवीनच आहे, काही लोकांसाठी, तरी माझ्यासाठी नवीनच होतं ते, पण गुड। मंदिराच्या बाजूला असं छोटंसं तळ आहे आणि त्याच्यामध्ये काही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज असतात, पण ॲक्च्युली त्या दिवशी बंद होतं। मंदिराचं कळस खूप सुंदर अशा मूर्ती आहेत कळसावरती। काळा दगडामध्ये मंदिर पूर्ण 3 बाजूने आहे, बघू शकता। इथेच एक छोटंसं स्टेज बनवलेलं आहे। मंदिराचा परिसर मी सांगितल्याप्रमाणे खूप मोठा असा परिसर आहे। मंदिराच्या जे 4 बाजूने तिथे काळ्या दगडाचं हे मंदिर आहे, त्याच्यावरती खूप असे कलाकृती केलेल्या आहेत। हे जे व्हाईट मार्बल्स बोललो मी तुम्हाला, ह्याच्यावरती चाललं तर तुम्हाला अजिबात पायांना ऊन लागणार नाही। मंदिर हे पांडवकालीन मंदिर असे हे सांगण्यात येत आहे, म्हणजे शिवाजी महाराज येत असत काही काळात दर्शनासाठी। मंदिराचा कळस कलरफुल असल्यामुळे खूप सुंदर असं दिसतं। ज्या भिंती आहेत त्या काळ्या दगडाच्या आहेत। सर्वात जास्त म्हणजे नंदी हा खूप अट्रॅक्टिव्ह असा आहे, खूप मोठा असा नंदी आहे। इथे नंदीचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो। मंदिराचा एंट्रन्स आहे तो खूप थोडासा असा निमुळता एंट्रन्स आहे। लेफ्ट हँड साईडला गणपती आणि राईट हँड साईडला मारुतीची मूर्ती आहे।
तुम्ही मंदिराचं बघू शकता. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. बघू शकता. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर असं हे खाती कासवाचं आहे. पितळमध्ये हा कासव आहे. मंदिर दुपारी 1च्या नंतर बंद असतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 1च्या नंतर त्याचा गाभाऱ्याचा दरवाजा बंद असतो, पण तरी तुम्ही दर्शन घेऊ शकता. ह्याच्यासाठी मी रिकमेंड केलं की तुम्ही दुपारी 1च्या अगोदर जावा, जर तुम्ही संडेला व्हिजिट करत असाल तर. मंदिराचं खूपच सुंदर असं हे आतमधून. मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच सुंदर वाटतं. असं कधीही कोणत्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मला खूपच असं छान वाटतं. तुम्ही बघू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा विसरू नका. इथून तुम्ही एक्झिट करू शकता मंदिराच्या इथून. बघू शकता. तुम्हाला काही माझ्या व्हिडिओवरती काही कमेंट करून सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. बघू शकता इथे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. खूप सुंदर असं हे भिंतीवरती काम केलेलं आहे, जे खूप अट्रॅक्टिव्ह आहे. असं आहे. मंदिराच्या पाठच्या बाजूने हे कळस बघा, किती खूप सुंदर असं हे मंदिर दिसतंय. मंदिराच्या बाजूलाच असं छोटंसं एक तळ असल्यामुळे इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज असतात. पण ॲक्च्युली काही कारणास्तव ते मेंटेनन्सचं काम चालू होतं, तर ते शॉर्ट टाईमसाठी बंद आहे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं ॲक्टिव्हिटीज असतात तिथे. मंदिराच्या बाजूला तळ वगैरे असेल तर मंदिराला पण खूप असं सुंदर वाटतं. बाला आल्यानंतर इथे नाना नानी पार्क म्हणून आहे छोटंसं. तर जे भाविक येतात ते इथे विश्रांती करू शकतात. असं पार्क असल्यामुळे खूप शांत आहे. मंदिराचा जो परिसर आहे खूप शांत परिसर आहे हा. म्हणजे तुम्ही असं रिलॅक्सेशन म्हणून इथे बसू शकता दर्शन घेतल्यानंतर. मी दुपारची टायमिंगला येतो, म्हणजे साधारणतः 1च्या नंतर पोचलो होतो इथे. सरदार पिलाजीराव ही जिजाऊ माता आहेत, यांचे वडिलांचे वंशज होते, तर त्यांची ही समाधी आहे इथे. काही मंदिर अशी खूप अशी जुनी म्हणजे पांडवकालीन मंदिरं खूप अशी बघायला भेटतात आपल्याला. तर म्हणजे त्या मंदिरांचा एक अलगच एक आर्किटेक्चर्स, म्हणजे जे बोलतो आपण तेव्हाच्या काळामध्ये जे केलेले आहेत ते खूप सुंदर असंही वाटतात. ही त्यांची समाधी आहे सरदार पिलाजीराव जाधव यांची. इथेच एक अजून एक छोटंसं मंदिर आहे. इथे शंकराची पिंड आहे इथे त्याच्यामध्ये. हे बंद होतं, पण इथे आपल्या शंकराच्या पिंडीचं दर्शन होतं. ही मंदिराच्या खासियतमध्ये तुम्ही बघू शकता, याचा कळस एकदम असा गोल घुमट आणि 4 मिनार आहेत याला. काही जुनी मंदिरं तुम्हाला अशीच बघायला भेटतात, पण याच्या मागे काही कारण असेल. इथेच तुम्हाला रामेश्वर शास्त्री यांची समाधी आहे. जेव्हा आळंदीची संत ज्ञानेश्वरांचे दिंडीच्या टायमिंगला इथून संत रामेश्वरांची पण पालखी निघते इथून आळंदीसाठी, ते इथे त्यांची समाधी आहे. तर मी रिकमेंड करेन तुम्ही नक्कीच विजिट करा. थोडंसं पुण्यापासून जास्त नाही, म्हणजे 20 किलोमीटरच्या आसपासच आहे वाघोली मंदिर, वाघोलीमध्ये.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही कमेंट्समध्ये सांगायचं तर मला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. धन्यवाद.